दर्शकों, नए विदर्भ के नए संघर्ष में आप सभी का हार्दिक स्वागत है। आइए देखते हैं इस संघर्ष की एक झलक। यहाँ की धरती जंगलों की हरियाली से लिपटी, नदियों की धाराओं में बहती और मेहनतकश किसानों के पसीने से सींची हुई है। और इस विदर्भ की भूमि का दिल दशकों से एक सपना देख रहा है। वो सपना है पृथक विदर्भ राज्य। यहाँ के वन्य जीव, यहाँ के पालतू पशु प्राणी, साथ ही साथ यहाँ की जंगल की वो खनिज संपदा जिसका लाभ अब तक विदर्भ को पूरी तरीके से नहीं मिल पाया है, वो तमाम चीज़ें जिससे यहाँ की जनता वंचित है, उसी को दोबारा पाने की जद्दोजहद है ये आंदोलन। यहाँ का किसान, यहाँ के मजदूर आंदोलन से जुड़ते तो ज़रूर हैं, लेकिन पेट की आग के आगे वो बेबस हो जाते हैं। वरिष्ठ अर्थशास्त्री श्रीनिवास खांदेवाले, एडवोकेट वामनराव चटप, विदर्भ वीरांगना श्रीमती रंजना ताई मामर्डे, इन सभी के नेतृत्व में डॉक्टर पृथ्वीराज सिंह राजपूत एवं डॉक्टर श्रीमती पद्मा राजपूत जी ने बड़ी तन्मयता के साथ विदर्भ राज्य आंदोलन का कार्य एक नई ऊर्जा के साथ प्रारंभ किया। एक ओर नेता, अभिनेता और प्राध्यापक गण, तो दूसरी ओर मजदूर वर्ग के लोग, किसान, तमाम वो लोग जो अपनी मिट्टी से जुड़े हुए हैं, वो इस कार्यक्रम में शामिल हुए और अपनी सहभागिता दर्शाई। साथ ही साथ अब्दुल शेख जी, जो कि उप नगराध्यक्ष हैं चिखलदरा के, उन्होंने भी इस कार्यक्रम को सफल बनाने में अपना योगदान दिया। लगभग 120 वर्ष पहले ही अलग विदर्भ राज्य का आंदोलन प्रारंभ हो चुका था, लेकिन आज़ादी के बाद भी अब तक वो मांग अधूरी ही रही। सालों साल कई आंदोलन हुए, सत्याग्रह हुए, लेकिन ये सपना अब भी अधूरा ही है। राज्य पुनर्गठन आयोग के द्वारा भारत सरकार ने 29 दिसंबर 1953 में फजल अली की अध्यक्षता में पहली एसआरसी गठित की थी। उस समय एमएस अणे और ब्रिजलाल बियाणी जैसे विदर्भ के नेताओं ने इस स्टेट की रीऑर्गेनाइजेशन कमेटी को एक ज्ञापन सौंपा था और अलग विदर्भ राज्य की मांग की थी। विदर्भ की संरचना महाराष्ट्र के अन्य भागों से अलग है। जब 1956 में राज्य पुनर्गठन अधिनियम पारित हुआ तो विदर्भ को अन्य मराठी भाषी क्षेत्रों के साथ मिला दिया गया। यह हालांकि एक अस्थायी विकल्प था। इसके ठीक 4 साल बाद बॉम्बे राज्य को 2 हिस्सों में बांटा गया, गुजरात और महाराष्ट्र। फिर 1 मई 1960 को महाराष्ट्र आधिकारिक रूप से अस्तित्व में आया। तब से लेकर अब तक कई दशक बीत चुके, लेकिन विदर्भ की मांग कभी पूरी ना हो सकी। लेकिन 14 सितंबर 2025 को एक बार फिर चिखलदरा के नगर परिषद सभागृह में गूंज उठी ये शपथ। सन्मानाने
राज्य आंदोलन समिति ये एकमेव ऐसी समिति है, और भी कई होंगी लेकिन एकमेव ऐसी समिति है कि जिसने पूरी तरह से विदर्भ का, पृथक विदर्भ का जो आंदोलन है वो अपने कंधे पर लिया हुआ। और जो दो शीर्षस्थ नेता है इसमें, उसका जो उल्लेख वहां पर होता है, बोर्ड पर लिखा जाता है, उसमें एडवोकेट वामन राव जी चटप साहब है और श्रीमती रंजना ताई बाबर है। कल चल के आपके बच्चे और अगल बगल में रहने वाले युवा अगर इस स्पर्धा परीक्षा में उतरने वाले हैं तो उनको MCQ का एक मल्टीपल चॉइस क्वेश्चन का एक क्वेश्चन ऐसा आएगा कि जो उनके अपने घर का है, जो नेतागण उनके नाम वहां पर आने वाले हैं उसको टिक मार करने के बाद उतरे उतरे मार्क्स उन्हें मिलने वाले हैं। ये इतनी बड़ी बात आज दिल्ली वालों के यहाँ पर हमने जहन में उतारने की प्रयास किया और उसमें हम सफल हुए हैं और हमारे नेतागण उसके लिए पूरी तरह से सम्मान के पात्र हैं। तो इसलिए मैं उनका भी बहुत बहुत यहाँ पर अभिनंदन करता हूँ। छोटा बच्चा जब किसी खेल के मैदान से थक कर घर आता है तो घर पर माँ उसे प्यार से सहलाती है, हिम्मत देती है। ऐसी ही ममतामयी माँ चिखलदरा के आंदोलन में भी आई, अपने बच्चों को हिम्मत, प्यार और हौसला देने के लिए। डॉक्टर राजपूत एवं मामर्डे मैडम के साथ ही पूर्व आमदार चटप साहब ने भी उनसे आशीर्वाद लिया। ममता का स्पर्श पाकर जैसे आंदोलनकारियों के मन में एक नया अंकुर जाग उठा था और इसीलिए इस आंदोलन को एक नई पहचान मिली, एक नया जोश मिला और या यूं कह सकते हैं कि इस विदर्भ के आंदोलन को एक नया जन्म भी 14 सितंबर 2025 को प्राप्त हुआ। विदर्भ राज्यासारखं श्रीमंत राज्य दुसरे होणे नाही। जर हा लढा झाला तर मला नाही वाटत तेव्हा वेगळा विदर्भ फार दूर आहे एकदम। म्हणजे कसं होते ह्या विदर्भाच्या मोमेंटचं काय झालं सर, हे पेटते विसते, पेटते विसते। हा ते म्हणजे हा मला आता गंमत वाटत, शब्द वापरायला वाईट पण वाटत, ते पाण्यात डिझेल फटाका काय म्हणून राहिला कार्यक्रम आहे म्हणजे तसं करू नका। आता एकदम कळकळीत वाळलेले फटाके नंतर थोडा सगळे आवाज झाला पाहिजे। पण मला आता पहा चटप साहेबांनी कधीपासून सुरू केला हा लढा तुम्ही सांगा बरं। 13 वर्षापासून सुरू झालेला आहे। तेव्हा चांगला चालला सर, त्याला एक मोमेंट पण आली होती। हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा त्याला एक मोमेंट पण आली, कॉलेजमध्ये नव्हतो ना, मोठा झालो होतो, पण एक चांगली मोमेंट आली होती। मध्येच कुठं दिसला, मध्येच कुठं गेला आम्हाला माहित नाही, काही नाही। पण आता हे परत वेगळ्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। काही लोक जुळलेले आहेत, जे लोक जुने लोक होते ते याच्यात सहभागी व्हायला लागले। आता आपली जबाबदारी सहभागी करून घेणे, नुसतं सहभागी नाही, त्यांना सांगणं गरजेचं आहे की बाबा ह्या गोष्टी आहेत, याच्यात ह्या गोष्टी आहेत, या गोष्टीमुळे तुम्ही ह्या लढ्यात सहभागी होणं गरजेचं आहे। कारण फायदा आपलाच आहे ना। आता आपलं MPSC सारख्या परीक्षा त्याच्याबद्दल सर बोलले तर नोकऱ्या भेटतील, आपल्या इथं काही उद्योग सुरू होतील, ते सगळ्या आणि जागा आपली जागा आपल्याला भेटते। कुठे माशी शिंकली, दार आयोग, JVP कमिटी सगळ्यांनी सांगितलं होतं, मग कुठे माशी शिंकली, आमचा विदर्भ आजपर्यंत का झाला नाही हा प्रश्न आहे। आता खरं तर सगळ्यांची जनजागृती सुरू आहे, सगळेजण तयार आहेत यायला। मग सगळ्या मातृशक्ती ज्या आहेत, ज्या मातृशक्ती आहेत, महिला शक्ती आहेत, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी हा जर लढा लढला तर नक्कीच आपल्याला विदर्भ मिळू शकतो। त्याची पहिली पायरी गाठली आहे। तुम्हाला सांगितलंय राजपूत सरांनी की UPSC परीक्षेमध्ये आजपर्यंत विदर्भ हे नाव कुठल्याच पुस्तकात नव्हतं। तुम्हाला माहिती आहे विदर्भ नावाचं काहीच माहिती नव्हती मुलांना। हे जे आम्ही जनजागृती करून कॉलेजमध्ये फिरतोय, सगळं जे आपण करतोय, जे तुम्ही पण करताय, हे अजून सगळ्यांनी अजून केलं पाहिजे। तर अजून तेवढं फास्ट रीतीने ते मल्टिप्लिकेशन होऊन असं सगळीकडे पोहोचलं पाहिजे आणि त्याचं जनजागरण जर झालं तर एका दिवशी तुम्हाला माहिती आहे एक आपल्याला विदर्भ मिळू शकतो, नक्कीच मिळू शकतो। नेपाळमध्ये लोक एकत्र झाले तर त्यांना त्यांचं काम झालं, आपण पण आपला एकत्र झाले आणि असे सगळ्यांनी मिळून रस्त्यावर उतरले। जिथं कार्यक्रम असेल तिथं जा, जिथं कार्यक्रम असेल तिथं जा आणि नक्कीच आपल्याला विदर्भ मिळू। आपण म्हणतो लाख दुखों की एक दवा आहे जीवन आज नाही, सगळ्या दुःखाची एकच एक दवा आहे ती म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य। ज्याप्रमाणे छोटं कुटुंब सुखी कुटुंब, त्याचप्रमाणे छोटं राज्य सुखी राज्य। आज
वेगळा विदर्भ झाला तर आमचं शेतकऱ्यांच्या सिंचनाचं सगळे रस्ते तयार होतील, आमचं सिंचन पूर्ण होईल. आज 131 प्रकल्प पूर्ण झालेले नाही, फक्त 13 प्रकल्प पूर्ण आहेत. हे सरकारने दिलेले आकडे आहेत. मग आमचं सिंचन पूर्ण होईल आणि आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी जाईल भावांनो. त्याचप्रमाणे आमची बेरोजगारी आम्ही पूर्ण करू. MPSCच्या ऐवजी BPSC होईल. BPSC म्हणजे विदर्भ पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे 100च्या 100% मुलं आपल्याच मुलांना नोकऱ्या मिळणार आहे. त्याच्यानंतर बेरोजगारीमुळे होणारे अन्याय सगळे दूर होणार आहे. हे नक्षलवाद हे सर्व दूर होणार आहे. हे कुपोषण आहे हे सर्व दूर होणार आहे. इथे रोजगार मिळणार आहे. इथे जर गडकिल्ले चांगले झाले तर इथे रोजगार मिळतील, आसपासच्या लोकांना रोजगार मिळतील. असे अनेक फायदे आहेत. 11 जिल्हे जे आहेत आपले विदर्भाचे, म्हणजे अमरावती विभागाचे अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि पश्चिम आणि नागपूर विभागाचे म्हणजे नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि वर्धा असे 11 जिल्ह्याचे 20-25 जिल्हे होती. 120 तालुके आज सध्या विदर्भाचे, ते 250 तालुके होतील भावांनो. आणि प्रशासन तुमच्या दारातील तेवढ्या नोकऱ्या लागतील. आणि आमच्या मेळघाट आम्हाला आज वाईट वाटतंय, ते दर उत्पन्न किती कमी आहे. काय यांचे पेट्रोल पंप सुद्धा नाही, शाळा नाही, काय नाही. मग आमच्या या ठिकाणी आम्हाला अशी अवस्था बघितली तर मग आम्हाला वाईट वाटतं. पण काही म्हणा, आम्हाला वाईट वाटतं की बाबा इथल्या लोकांना जर हे पण मिळत नसेल तर प्राथमिक गरजाही पूर्ण करू शकत नसेल सरकार, तर याचा उपयोग काय, या स्वातंत्र्याचा उपयोग काय सर. म्हणून आम्हाला विदर्भ वेगळा पाहिजे. आणि वेगळा विदर्भ झाला तर जवळच तुमची राजधानी होणार आहे, नागपूर ही राजधानी होणार आहे. आणि तुम्हाला कुठलंही तुमचं काम तुम्हाला नागपूरला लवकरच एका दिवसात जाऊन घेऊन करून आणू शकतात. वकील पण आहेत तर तुम्हाला माहिती आहे हे सुद्धा, यांना सुद्धा मुंबईला दिल्लीला जाऊन कुठलंही काम करायचं त्याला त्रास होतो, त्यांना भरपूर पैसे द्यावे लागतात. ते पैसे समजा त्यांनी क्लायंट कडून घेतले तर ते पण खर्चात पडतात क्लायंट. ते जर नागपूर जर असेल तर नागपूरमध्ये ते जवळच्या जवळ तिथेच त्यांचं घर तिथलं तिथे ते काम करू शकतात. आज ते पण मोठे आहेत, वकील आहेत उच्च न्यायालयाचे. अशा प्रकारे सर्वांनाच फायदा आहे. एकाला नाही, सर्वांना फायदा आहे. महिलांना फायदा आहे, सगळ्यांना फायदा आहे. 24 तास वीज राहणार आहे आपल्या इथे विदर्भात. वेगळा विदर्भ झाला तर, म्हणून वेगळा विदर्भ हा झालाच पाहिजे. एकदा आपण आवाज देऊया, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. वेगळा विदर्भ. क्या अभिनेता, क्या नेता और क्या अध्यापक गण, विचारों के समुंदर में तमाम मोती थे जिनमें से कुछ से हमने बातचीत की। कार्यक्रम के बारे में क्या आपकी राय है, कैसा रहा? मैं अरुण केदार पूर्व विदर्भ का अध्यक्ष हूँ जी, और ये कहना चाहता हूँ कि इस जगह पे पहली बार विदर्भ आंदोलन समिति का मेड़ावा हुआ, और ये मेड़ावा इतना सफल रहा क्या, इतना पानी होते हुए भी, धुका होते हुए भी, सब चीज़ होते हुए भी, या तकलीफ होते हुए भी लोग यहाँ पर आए, और करीबन 500-600 लोगों ने यहाँ सम्मेलन में भाग लिया, और इसमें एक ग्रेस मिला, और लोगों में एक चेतना पैदा हुई कि सही में विदर्भ पे अन्याय हो रहा है और अलग विदर्भ राज होना चाहिए। क्या बोलेंगे आज के आयोजन के बारे में? बढ़िया था, सबके विचार थे। लोगों ने जो अपने विदर्भ के बारे में बताए जी, कि रोज़गार कैसा मिलना चाहिए, मेलघाट के देहातों को कैसा रोज़गार मिलने को ना, आदिवासी को जो कुपोषित हो रहा है वो कैसा घटेगा। और आज ये इतने अंदर देहातों में आके विदर्भ राज्य आंदोलन समिति मेड़ावा लेती, ये बहुत बड़ी बात है। बड़े ही सौभाग्य की बात है कि इस पूरे कार्यक्रम के सूत्रधार करता धरता माननीय डॉक्टर पृथ्वीराज सिंह राजपूत जी इस वक्त हमारे साथ हैं, और उनके साथ हैं एक ऐसी महिला जिनको वो मानस कन्या मानते हैं। आइए मिलते हैं उनसे। आपका शुभ नाम? माझं नाव सुषमा रवींद्र मुडे, मी अमरावती जिल्ह्यातली महिला अध्यक्ष जी। मला ह्या लोकांना सांगू इच्छिते मी की यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला अच्छे दिन देऊ, पण मी तर आजपर्यंत माझ्या डोळ्याने अच्छे दिवस पाहिलेले नाही आहे. कारण आजपर्यंत रस्ते नाही आहे, खेडेपाडी शिक्षणाची व्यवस्था नाही आहे, आणि गर्भार माता रस्ते व्यवस्थित नसल्यामुळं बालमृत्यू होत आहे.
आणि त्याच्यामुळं शिक्षणावर विपरीत परिणाम पडत आहे. रस्ते नाही आहे, मजुरी नाही आहे, एका प्रकारे कुपोषण होत आहे. ह्या सरकारने लाडक्या बहिणीला देऊन देऊन किती दिले, आमची किंमत काय ठरवली ते 50 रुपये रोजाने. आम्हाला 50 रुपये रोज दिला, पण आमचे नवरे कर्जबाजारी आणि नापिकीमुळं लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन मरत आहे. आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला ही लाडकी बहीण नको. आमच्या मुलांना तुम्ही उद्योग द्या, त्यांना कामगार म्हणून तुम्ही हे करत आहे तर त्यांना एका याचं म्हणजे पैशाचा स्रोत म्हणून एखादा तरी उद्योग द्या. ग्रामीण भागातले सगळे कारखाने तो मिल आज बंद का जो पडलेला ये आहे. कार्यक्रम रहा है, हाँ। इसमें आपको कैसी उम्मीद लगती है कि क्या ये सपना जल्द साकार हो जाएगा? हमारी उम्मीद है कि ये हम 2026 तक 27 तक हम लेके रहेंगे. विदर्भ राज है हमारा है और हम लेके रहेंगे. इसके लिए जो भी करना पड़ेगा हम करने के लिए लेके रहेंगे. विदर्भ की महिलाओं ने ललकारा है, विदर्भ की महिलाओं ने ललकारा है. से महिलाएं आई हैं, ये सबसे बड़ी बात है. क्या कहेंगी आप, इनके आने से कैसा लगा आपको कि आपकी कैसी बेटियां आ गई हैं आपके साथ? यानी सबको ऐसी आत्मीयता हो रही कि विदर्भ अलग होना ही चाहिए बस. जय विदर्भ. क्या आशीर्वाद देंगी आप इन बेटियों को? ऐसे ही आते रहो, सबका सहभाग रहा तो जल्दी हो जाएगा ना. जी जी जी, धन्यवाद धन्यवाद. आप सभी का बहुत बहुत धन्यवाद. आपका भी धन्यवाद भाई. थैंक यू. आज का अधिवेशन ये जो चिखलदरा जैसे यानी दुर्गम और जहाँ दुर्मिण जिसको बोलते हैं संस्कृति का निवास है, ऐसे जगह के हम गोंदिया से आए हुए हैं. जी. तो ये जो कार्यक्रम है, ऐसे कार्यक्रम हर व्यक्ति के पास तक पहुंचने को होना और उनका जो दुख दर्द है, यहाँ जो मेड़घाट का जो दुख दर्द है, ये पूरे जग जाहिर होने को ना लोगों हमारे विदर्भ की समस्या सब लोगों की तरफ अरे हर व्यक्ति के कान तक जाने को ना. और ये जो सरकार है, ये जो बहरी गुंगी बनी हुई सरकार है, ये जो सुनना नहीं चाहती विदर्भ का दुख, ये उनके पास तक पहुंचने के लिए ये हमारी जो ललकार है और जो हमने जो निर्णय किया है, तो हम सब जन यहाँ बुजुर्ग से लेके जवान तक तन मन धन से सब इस काम में लगे हुए हैं. और ये सरकार को बदल के ही रखेंगे ही और हम अपनी सरकार विदर्भ की सरकार लाएंगे, ऐसा हम निर्धार करते हैं. और ये जो चिखलदरा से हमें जो संदेश देना है सब जनता को कि हम सब ST OBC आदिवासी गोंड कोरकू भिल्ल सब जमानी जो वंचित समाज जो बोलते हैं, इनके साथ में हम ये विदर्भ राज्य आंदोलन समिति खड़ी है. और उनके न्याय के लिए जब तक उनको न्याय नहीं मिलता और ये विदर्भ राज्य नहीं होता, तब तक हम पीछे नहीं हटेंगे, ऐसा हम संदेश देना चाहते हैं. धन्यवाद धन्यवाद. बलिदान, ये संघर्ष व्यर्थ नहीं जाएगा साथियों. और शीघ्रातिशीघ्र वो दिन भी आएगा जब एक सशक्त और मजबूत, सुंदर और विकसित विदर्भ राज्य अस्तित्व में आएगा. जय हिंद, जय भारत.